उपासयेम साविरजा तत्रा स्थिरैरङ्गैस्तुष्टवाग् मी आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवाची हार्दिक शुभेच्छा आणि बधाई देतो। आज आम्हाला इथे सच्चाई माता मंदिर येथे आरती करण्यासाठी आमंत्रण होती। आज आम्हाला आरती करण्याची सौभाग्य इथे प्राप्त झाली। मी मंदिरचे सर्व ट्रस्टी, सर्व पदाधिकारी व दुग्गड परिवारचे सर्व सदस्यांचे हार्दिक आभारी आहे आणि इथे उपस्थित सर्व भक्तगणांचे फार आभार, शुभेच्छा। आणि आज इथं सीपी साहेबांच्या हस्ते आरती झाली। आज भागवत गीताचं ओपनिंग झालं। इथं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे। उद्यापासून आजपासून सगळे जे आपले महाराज लोक आहेत त्यांचा कीर्तन महोत्सव आम्ही ठेवलेला आहे। नंतर 30 तारखेला आपण अष्टमीच्या दिवशी 108 जोडपे बसून महाकुंभ हवन इथं करतोय। ते श्रीयुत काली महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावी आणि या देवळामध्ये जी सच्चाई माता, सुस्वानी माता, आशापुरा माता आहे त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि सगळीकडे सुख शांती व्हावी। दिवाळी दसरा सगळ्यांचा जोरात जावा हीच आई जगदंबेकडे प्रार्थना आहे। जय माणिकचंदजी दुगड म्हणजे भौसा आमचे परिवाराचे आधारस्तंभ जे होते त्यांनी हा मंदिर स्थापित केलेला होता। हे 35 वर्ष झाले हा मंदिर आपण स्थापित केलेला आहे आणि नवरात्री आणि आईचं स्वागत, आई जगदंबेचं स्वागत आम्ही आता जे तुम्ही पाहताय तेवढ्याच उल्हासाने आणि तेवढ्याच जोरशोराने आपण करतो दरवर्षी। इथे 9 दिवस याचा उपक्रम जर आपण सांगू तर सगळ्यात मोठं म्हणजे आजोबांचं असं होतं की आपण गायची सेवा करायची म्हणून आधी त्यांनी गोशाळा इथे स्थापित केली। आपल्याकडे जवळजवळ 426 गाय आहेत आणि आपण बिनशुल्लक म्हणजे कुठली गाय जर त्याची स्वस्थ खराब असेल किंवा बिमार असेल तर इथे आणून ते सोडतात, आपण लक्ष देतो। हे गोशाळेचं झालं। त्याचबरोबर आपण मंदिराची भौसांनी स्थापना केली। इथे 9 दिवस म्हणजे नवरात्रीचं आपण काय करतो म्हणावं तर सुरुवातीपासून सकाळी उठल्यापासून पहाटे 6:30 वाजता आपण ज्ञानेश्वरी लहान मुलं जे आहे, आपली शाळा आहे सच्चाई माता शाळा, जडाबाई दुगड शाळा, तिथनं मुलं येतात आणि ज्ञानेश्वरी ही वाचतात। 10-10:30 पर्यंत ते असतं। त्याच्यानंतर आपण 11:30 ते 2:30 वाजेपर्यंत श्री सुक्त म्हणजे 50 ते 70 लेडीज रोजचे वेगळे येतात, श्री सुक्त वाचतात। ते मुलांबरोबर येतात, आपण त्यांना गिफ्ट देतो प्लस सगळं जे अन्नछत्र तर असंही चालूच आहे आणि हे सगळं चालू आहे। सगळ्यात आधी म्हणजे भौसा म्हणायचे की आपण सगळ्यांना अन्न हे देणं, ज्यांना अन्न दान करणं, ज्यांना कोणाला गरज आहे ते खूप महत्वाचं आहे। तर ते आपण 35 वर्षापासून करतोय। नवरात्रीचे 9 दिवस जेवढेही लोक डोंगरावर आहेत त्यांना सगळ्यांना इथे सकाळ दुपार संध्याकाळ
जेवण असतो. जेवण मध्ये आपण खिचडी भात आणि शिरा, पायनॅपल शिरा असं देतो. आणि बाकी लेडीज लोकांना साडी आहे. ज्यांना कोणालाही देवीचं सेवा करायची आहे 9 दिवस, त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याकडे. आणि आपण त्यांना सगळ्यांना सेम चोळी ब्लाउज पीस असं वाटतो. असं थोडंफार सगळ्यांचा असाच आशीर्वाद आमच्या बरोबर राहावा आणि आम्ही असाच उपक्रम आमची तरुण पिढी ही चालू ठेवावी हे आई जगदंबेकडे मी प्रार्थना करते आणि माझ्या